तर नेक्स्ट टॉपिक आपला असेलरेशन. ठीक आहे. तर असेलरेशनच्या आधी आपण युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय हे सुद्धा बघू शकतो. तर आपण ते पहिले बघू की मोशन जे आहे ते मोशनचे दोन टाईप, एक तर युनिफॉर्म मोशन आणि दुसरी नॉन युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय हे बघा, युनिफॉर्म मोशन आणि सेकंड नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. तर लक्ष एकदम सिंपल आहे युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. ज्या मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असते, स्पीड कसा आहे कॉन्स्टंट, त्या मोशनला आपण म्हणायचं युनिफॉर्म मोशन. आणि ज्या मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट नसते, स्पीड इज नॉट कॉन्स्टंट, दॅट मोशन इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे कसं लक्षात घ्या, एक ऑब्जेक्ट आहे ए पोझिशनला आहे, ते ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करायला म्हणजे त्याची पोझिशन चेंज करायला विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. तर ए पोझिशन पासून तो ऑब्जेक्ट गेला बी पोझिशनला, बी पोझिशन पासून सी पोझिशनला गेला, आपण स्ट्रेट लाईन मध्ये मोशन घेऊ, सी पोझिशनला गेला आणि ए पासून तर बी पर्यंत जाताना त्याची स्पीड होती 20 मीटर पर सेकंद, बी पासून तर सी पर्यंत जाताना त्याची स्पीड होती 30 मीटर पर सेकंद. तर मला सांगा इथून ऑब्जेक्टचं जे काही मोशन झाली ए पासून तर सी पर्यंत, तर याची स्पीड कॉन्स्टंट राहिली का? नाही. पहिले स्पीड 20 मीटर पर सेकंद होती, सेकंड बी पासून तर सी पर्यंत जाताना स्पीड होती 30 मीटर पर सेकंद. तर मग हे एक्झाम्पल झालं का युनिफॉर्म मोशनचं? तर नाही. युनिफॉर्म मोशन मध्ये काय असेल, स्पीड कॉन्स्टंट असेल. स्पीड कॉन्स्टंट म्हणजे काय की स्पीड म्हणजे इक्वल डिस्टन्स जर ऑब्जेक्टनं इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर केलं तर स्पीड सेम असेल. जसं की आता इथून इथपर्यंतचा डिस्टन्स समजा आपण पकडलं की आहे 50 मीटर आणि बी पासून तर सी पर्यंतचा डिस्टन्स सुद्धा 50 मीटर आहे. ए पासून तर जर बी पर्यंतचा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी या ऑब्जेक्टनं 3 सेकंड टाइम घेतला आणि बी पासून तर सी पर्यंत 50 मीटरचं तेवढंच डिस्टन्स कव्हर करण्यासाठी सुद्धा 3 सेकंड टाइम घेतला, तर आपण काय म्हणाल की या ठिकाणी या ऑब्जेक्ट न जे काही डिस्टन्स कव्हर केलं ते डिस्टन्स कसं कव्हर केलं, तर इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. आणि इथून बी पासून तर सी पर्यंत सुद्धा इक्वल डिस्टन्स 50 मीटरचा डिस्टन्स कव्हर केला आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. जर ऑब्जेक्ट न इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर केलं तर त्या ऑब्जेक्ट कोणती मोशन परफॉर्म करेल, तर युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. आणि जर ऑब्जेक्ट न इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर केलं नाही, म्हणजे हे एवढं डिस्टन्स त्याने कव्हर केलं 5 सेकंद मध्ये आणि हे डिस्टन्स कव्हर केलं त्यानं 10 सेकंद मध्ये. ठीक आहे. तर मग हे इक्वल डिस्टन्स तर इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर करायला का, ते नाही. म्हणजे इथं कोणती मोशन असेल, नॉन युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, स्पीड कॉन्स्टंट. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे स्पीड नॉट कॉन्स्टंट. तर स्पीड वरून बघू आपण. बघा आता ए पासून तर बी पर्यंत डिस्टन्स कव्हर करताना हे एवढं ए टू बी डिस्टन्स कव्हर करताना या ऑब्जेक्टची स्पीड किती होती, स्पीडचा फॉर्म्युला काय असेल, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम, ए टू बी डिस्टन्स किती आहे 50 डिवाइडेड बाय टाइम किती आहे 5 सेकंद. 50 बाय 5 म्हणजे किती 10 मीटर पर सेकंद. हे झाली ए टू बी साठीची स्पीड. आता स्पीड फाइंड करू आपण. हे इथं लिहितो ए बी साठीची स्पीड. आता बी सी साठीची स्पीड बघू आपण. ठीक आहे. तिथं काय असेल, डिस्टन्स अपॉन टाइम, तेच फॉर्म्युला. डिस्टन्स किती आहे आपलं 50 मीटर डिवाइडेड बाय टाइम किती आहे 10 सेकंद, म्हणजे काय असेल 5 मीटर पर सेकंद. तर मला सांगा हे दोन्ही स्पीड सेम आल्या का? नाही. स्पीड सेम नाही म्हणजे मोशन कोणती आहे, नॉन युनिफॉर्म मोशन. आणि स्पीड जर कॉन्स्टंट असेल, स्पीड सेम असेल, तर मोशन कोणती असेल, युनिफॉर्म मोशन असेल. ठीक आहे. तर युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन मधला बेसिक डिफरन्स कोणता आहे की इन युनिफॉर्म मोशन the distance covered by object किंवा the object covers the equal distance in equal interval of time, and in non uniform motion object do not cover equal distance in equal interval of time. equal interval of time मध्ये equal distance cover करणार नाही, तर त्या मोशनला कुठली मोशन म्हणाल, नॉन युनिफॉर्म मोशन. आणि जर ऑब्जेक्ट ना इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर केलं त्या मोशनला कुठली मोशन म्हणाल आपण, युनिफॉर्म मोशन. बेसिक डिफरन्स काय आहे की स्पीड कॉन्स्टंट जर असेल तर युनिफॉर्म मोशन आणि स्पीड कॉन्स्टंट नसेल तर नॉन युनिफॉर्म मोशन. आपण व्हेलॉसिटी म्हणत नाही, आपण स्पीड म्हणतो.
स्पीड म्हणजे डायरेक्शन नसेल, व्हेलॉसिटीला जर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कॅन्सल केली तर काय होईल, स्पीड फॉर्म होईल. ठीक आहे. तर मग स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर कुठली मोशन, युनिफॉर्म मोशन. आणि स्पीड कॉन्स्टंट नसेल तर कोणती मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. तर ग्राफ दिलेलाच आहे तुम्हाला, ग्राफ मध्ये काय आहे की स्पीड फाइंड करायचा, युनिफॉर्म मोशन आहे की नॉन युनिफॉर्म आहे कळून येईल तुम्हाला. जर समजा प्रत्येक वेळेस A to B, B to C अशा इंटरव्हल दिलेले असतील तुम्हाला, किंवा पहिला टाइम इंटरव्हल असेल 30 मिनिटचा, दुसरा टाइम इंटरव्हल 30 मिनिटचा, एक टाइम इंटरव्हल तर इक्वलच असेल ना. इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलं तर कळून समजून घ्यायचं की मोशन कुठली आहे, युनिफॉर्म मोशन. आणि इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केला नाही तर नॉन युनिफॉर्म मोशन आहे असं समजायचं. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक टाइम इंटरव्हलचा स्पीड फाइंड करायचा. ठीक आहे. तेवढं काही इम्पॉर्टंट नाही ते ग्राफ, तुम्ही ट्राय करा. आणि जर समजा क्लासमध्ये विचारूनच घ्या तुम्हाला जर काही अडचण असेल तर. ठीक आहे. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की युनिफॉर्म मोशन म्हणजे कुठली मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे कुठली मोशन. तर मी बेसिक डिफरन्स स्पीड वरून सांगितलंच. ठीक आहे. आता नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी ती आहे acceleration. ठीक आहे. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी कुठली, acceleration. एक्सिलरेशन म्हणू शकता किंवा acceleration म्हणू शकता, काही म्हणलं तरी चालते. ठीक आहे. आता acceleration म्हणजे नवीन फिजिकल क्वांटिटी कोणती आहे लक्षात घ्या. आपण स्पीड वर येऊ. ऑब्जेक्ट A पोझिशनला असेल आणि A पासून तर B पर्यंत ऑब्जेक्टनं डिस्टन्स d एवढं कव्हर केलं आणि त्याला टाइम लागला t. तर याचा स्पीडचा फॉर्म्युला काय, ते स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हे आपण असं सांगितलं. तर लक्षात घ्या, जर ऑब्जेक्ट A पोझिशनला आहे आणि A टू B ऑब्जेक्ट गेला, जर समजा ऑब्जेक्टची A पोझिशनला व्हेलॉसिटी u असेल, इनिशियल व्हेलॉसिटी u असेल आणि B पोझिशनला गेल्यावर ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी v असेल, म्हणजे जर समजा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज झाली, जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज झाली विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर त्या रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटीला विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण काय म्हणतो, acceleration. लक्षात घ्या. हे स्पीड, डिस्टन्स, टाइम हे आपल्याला माहित आहे. लक्षात घ्या की आपण दोन पोझिशन घेतल्या, एक पोझिशन A घेतली, एक पोझिशन B घेतली. ठीक आहे. ऑब्जेक्टला A पोझिशन पासून तर B पोझिशन पर्यंत जाताना लागलेला वेळ म्हणजे आपला टाइम t. हे कळालं. ठीक आहे. ऑब्जेक्ट ज्या वेळेस A पोझिशनला आहे तर A पोझिशनची व्हेलॉसिटी म्हणजे आपण घेऊ, हे A म्हणजे इनिशियल पोझिशन. ठीक आहे. हे बघा, A म्हणजे कोणती पोझिशन घेतली मी इथं, इनिशियल पोझिशन. B म्हणजे आपण घेतली फायनल पोझिशन. आणि A टू B ऑब्जेक्टला जाताना, A पासून तर B पर्यंत मूव्ह होताना ऑब्जेक्टला लागणारा वेळ किती आहे आपला, टाइम t. ठीक आहे. तर टाइम बद्दलचा काही संदेह नसेल. ठीक आहे. आता बघा की ऑब्जेक्ट ज्या वेळेस A पोझिशनला असेल, म्हणजे कोणत्या पोझिशनला असेल, इनिशियल पोझिशनला असेल, तर मग A पोझिशनला ऑब्जेक्टची जी काही व्हेलॉसिटी असते त्या व्हेलॉसिटीला आपण u ने डिनोट करायलो. तर ते u म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट ज्यावेळेस A पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी कोणती असेल, A पोझिशन म्हणजे कोणती पोझिशन आहे, इनिशियल पोझिशन. आणि इनिशियल पोझिशनला जी व्हेलॉसिटी असते ती कोणती व्हेलॉसिटी असेल, इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट B पोझिशनला असेल तर मग B पोझिशनला गेल्यानंतर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय होईल, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. फायनल पोझिशनला जी व्हेलॉसिटी असेल ती कोणती व्हेलॉसिटी असेल, फायनल व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होईल म्हणजे काय की A पोझिशनला जी व्हेलॉसिटी असेल आणि B पोझिशनला जी व्हेलॉसिटी असेल, ती व्हेलॉसिटी जर समजा वेगवेगळी असेल तर ऑब्जेक्ट एक्सेलरेटेड असते, किंवा ती मोशन कोणती मोशन असते, एक्सेलरेटेड मोशन. एक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय की त्या मोशन मध्ये एक्सेलरेशन प्रेझेंट असते. तर एक्सेलरेशन म्हणजे काय, हे बघा, एक्सेलरेशनची डेफिनेशन बघू आपण. द रेट ऑफ change of velocity, the rate of change of velocity हे with respect to WRT म्हणजे मी घेतलं with respect to time. कोणाच्या रिस्पेक्टला रेट ऑफ चेंज व्हायला, तर टाइमच्या रिस्पेक्टला. ठीक आहे. दॅट
इट इज कॉल्ड एज acceleration. यालाच काय म्हणतो आपण acceleration. लक्षात घ्या की रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. लक्षात घ्या की इथं जेव्हा ऑब्जेक्ट होता तर ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी किती घेतली आपण, u एवढी घेतली. जसा जसा टाइम चेंज व्हायला तसं तसं व्हेलॉसिटी सुद्धा काय व्हायली, चेंज जर होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी जर समजा चेंज होत असेल, इथं u व्हेलॉसिटी आहे इनिशियल व्हेलॉसिटी, तर मग इथं विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी झाली v. तर ही u व्हेलॉसिटी यूज राहिली का इथं, नाही, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाली. जर समजा विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्या व्हेलॉसिटीच्या रेट ऑफ चेंजला आपण काय म्हणतो, acceleration. acceleration म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. आता acceleration ला आपण a ने डिनोट करतो, तर acceleration चा फॉर्म्युला काय, तर लक्षात घ्या की डिवाइड ला काय येईल, टाइम. तर विथ रिस्पेक्ट टू आहे ना, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे नेहमी डिनॉमिनेटरला येईल, विथ रिस्पेक्ट टू काय टाइम म्हणजे डिनॉमिनेटरला काय आलं, टाइम. तर हे काय सांगते, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी किती आहे इथं, v मायनस इनिशियल व्हेलॉसिटी u, आणि त्याचा रेट ऑफ चेंज, त्यालाच काय म्हणलं आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यालाच काय म्हणलं आपण acceleration. तर acceleration म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज acceleration. त्याला आपण काय म्हणू, acceleration. ठीक आहे. v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, आणि t म्हणजे टाइम. तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आपण टाइम, यालाच काय म्हणलं आपण acceleration. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊन बघू की एक ऑब्जेक्ट आहे की त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंद, त्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी झाली 30 मीटर पर सेकंद इन 10 सेकंद. किती वेळात मध्ये झाली, तर 10 सेकंद मध्ये झाली किंवा 5 सेकंद मध्ये झाली. ठीक आहे. तर इनिशियल व्हेलॉसिटी दिली आपल्याला 20, फायनल व्हेलॉसिटी दिली 30, टाइम किती दिला आपल्याला 5 सेकंद. तर मग या वेळेस आपल्याला जर समजा acceleration फाइंड करायचं असेल की या मोशन मध्ये acceleration किती असेल, तर acceleration चा फॉर्म्युला काय असेल, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. फायनल व्हेलॉसिटी किती आहे 30 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 20 डिवाइडेड बाय टाइम किती आहे 5. 10/5 म्हणजे 2. ठीक आहे. आता या acceleration चे युनिट काय, तर लक्षात घ्या हे acceleration म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. तर मग इथं वर व्हेलॉसिटीचं युनिट डिवाइडेड बाय टाइमचं युनिट, व्हेलॉसिटीचं युनिट काय असते, मीटर पर सेकंद, डिवाइडेड बाय टाइमचं युनिट काय, सेकंद. तर मग मीटर पर सेकंद अपॉन सेकंद म्हणजे काय होईल, मीटर पर सेकंद स्क्वेअर. acceleration युनिट काय असते, मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. तर मग a ची व्हॅल्यू काय आली, 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण acceleration मॅग्निट्यूड फाइंड केलं, acceleration फाइंड केलं. ठीक आहे. तर लक्षात घ्या हे acceleration सुद्धा कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. acceleration सुद्धा कोणती क्वांटिटी आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. acceleration कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. ते कशामुळे वेक्टर क्वांटिटी आहे इथं आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे शिकायचं, काऊन त्याला फक्त तुम्ही 9 स्टँडर्डच्या हिशोबाने एवढंच म्हणू शकता की acceleration ला डायरेक्शन असते म्हणून acceleration वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. acceleration ला डायरेक्शन आहे म्हणून acceleration कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. पर 9 स्टँडर्डला तुम्ही हे लक्षात ठेवलं तरी चालते. ठीक आहे. तर आता हे झालं आपलं acceleration बद्दल. तर acceleration म्हणजे काय सांगितलं की प्रत्येक मोशन ही acccelerated मोशन असेल का, तर नाही. म्हणजे कसं की accelerated मोशन म्हणजे काय की ज्या मोशन मध्ये acceleration ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे, झिरो सोडून दुसरी आहे, त्या मोशनला आपण कोणती मोशन म्हणाल, accelerated. पण लक्षात घ्या की ज्या मोशन मध्ये जर समजा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, हे पहिले एक्झाम्पल आताच एक्झाम्पल आपण घेतलं ना, तसंच एक्झाम्पल म्हणून आपण बघू की प्रत्येक मोशन मध्ये acceleration प्रेझेंट असेलच का, तर नाही. acceleration प्रेझेंट पण असू शकते, acceleration प्रेझेंट नसू पण शकते. तर acceleration प्रोड्यूस होण्यासाठी पहिला हे इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे की रेट ऑफ चेंज. व्हेलॉसिटी जर चेंज झाली तरच acceleration फॉर्म होईल, अन्यथा acceleration फॉर्मच होणार नाही. जसं की हे ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टची a पोझिशनला व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंद, b पोझिशनला ऑब्जेक्ट गेला तिथं सुद्धा त्याची व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंद, टाइम घेतला त्यांना 3 सेकंद. तर मला सांगा इथं व्हेलॉसिटी चेंज झाली का नाही, इनिशियल व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद आहे, फायनल व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद आहे. तर मग या ठिकाणी acceleration चा फॉर्म्युला काय, v - u/t. v म्हणजे किती, 20 - 20 डिवाइडेड बाय 3 सेकंद. तर 0/एनीथिंग, 0/3 सेकंद म्हणजे काय, 0.
तर मग इथं असेलरेशनची व्हॅल्यू किती आली आपल्याला 0 आली. म्हणजे ही मोशन असेलरेटेड मोशन आहे का तर नाही आहे. ठीक आहे. तर असेलरेटेड मोशन किंवा असेलरेशन जर समजा मोशन मध्ये प्रेझेंट आहे की नाही, तर मोशन मध्ये असेलरेशन प्रेझेंट असण्यासाठी इम्पॉर्टंट कंडिशन कोणती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी चेंज झाली पाहिजे. ठीक आहे. किंवा चेंज ऑफ व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी इज द फर्स्ट, किंवा जर समजा व्हेलॉसिटी चेंज झाली तरच असेलरेशन प्रोड्यूस होईल, अन्यथा असेलरेशन प्रोड्यूस होणार नाही. हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर डेफिनेशन काय असेलरेशनची की रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time is called as acceleration. Acceleration म्हणजे काय, final velocity minus initial velocity divided by time t is called as acceleration. The SI unit of acceleration is meter per second square. Acceleration चे युनिट काय असेल, मीटर पर सेकंड स्क्वेअर. acceleration is a vector quantity. ठीक आहे. तर मग लक्षात घ्या की मोशन, आता असेलरेटेड मोशन म्हणजे समजलं की ज्या मोशन मध्ये असेलरेशन प्रेझेंट आहे त्या मोशनला आपण कोणती मोशन म्हणाल, असेलरेटेड मोशन. ठीक आहे. आता लक्षात घ्या की युनिफॉर्मली असेलरेटेड मोशन म्हणजे कोणती मोशन असेल की ज्या मोशन मध्ये व्हेलॉसिटीचा आणि टाइमचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे. ज्या मोशन मध्ये व्हेलॉसिटीचा आणि टाइमचा ग्राफ स्ट्रेट लाईन येईल त्या मोशनला आपण कोणती मोशन म्हणाल, युनिफॉर्मली असेलरेटेड मोशन. लक्षात घ्या की आपल्याला युनिफॉर्मली असेलरेटेड मोशनचा एक तुमच्या बुक मध्ये दिलेलाच आहे. ठीक आहे. ज्या मोशन मध्ये असेलरेशन प्रेझेंट असेल ती असेलरेटेड मोशन असेल. तर मग आता असेलरेटेड मोशन आहे तर युनिफॉर्मली असेलरेटेड मोशन आहे की नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला इथं टेबल देईल. एक म्हणजे व्हेलॉसिटीचा टेबल, दुसरा टेबल देईल आपल्याला टाइमचा टेबल. की सुरुवातीला व्हेलॉसिटी, ठीक आहे, टाइम आणि व्हेलॉसिटी आपण बुक मध्येच तुमचे रीडिंग घेऊ. दिलेला आहे तर आपल्याला पेज नंबर किती वर दिला, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म असेलरेशन, पेज नंबर 7 वर दिलेला आहे. टाइम दिला, व्हेलॉसिटी दिली, पहिले दोन्ही 0 0 घेतले, त्याच्यानंतर 5 10 35 पर्यंत 5 10 15 20 25 30 35, त्यानंतर व्हेलॉसिटी 0 8 56 पर्यंत. ठीक आहे. हे काय दिलं तर एका याच्यात टाइम दिला आणि व्हेलॉसिटी दिला. तर हे बघा एक्स ऍक्सिस वर आपण काय घेणार, टाइम घेणार. तर टाइम 0 पासून स्टार्ट करू. 0 5 10 15 20 25 30 असा 35, आणि व्हेलॉसिटी अशी घेईल आपण 8 16, त्याच्यानंतर 24 32. ठीक आहे. तर मग आता आपण पहिला 0 0 पहिला पॉईंट कोणता आहे आपला, टाइम 0 व्हेलॉसिटी 0. त्याच्यानंतर सेकंड टाइम किती आपला 5 सेकंड, तर व्हेलॉसिटी किती आहे 8, म्हणजे इथं येईल. त्याच्यानंतर असं येईल. तर बघा हे जे ग्राफ येणार आहे ना आपला, तर असा स्ट्रेट लाईन येते. ठीक आहे. ते ग्राफ कसा येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे. आणि ज्या ग्राफ मध्ये व्हेलॉसिटीचा आणि टाइमचा ग्राफ जर समजा स्ट्रेट लाईन आला तर ती मोशन कोणती मोशन असेल, तर युनिफॉर्मली असेलरेटेड मोशन. ठीक आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. तर मग युनिफॉर्म असेलरेटेड मोशन साठी काय पाहिजे आपल्याला की टाइम आणि टाइमचा आणि व्हेलॉसिटीचा ग्राफ काय आला पाहिजे स्ट्रेट लाईन मध्ये. तर ती मोशन कोणती असेल, युनिफॉर्म असेलरेटेड मोशन. युनिफॉर्म असेलरेटेड मोशन म्हणजे ज्या मोशन मध्ये असेलरेशन काय असेल, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. ते कसं कॉन्स्टंट असते बघा. आता दोन केसेस घेऊ आपण. या दोन केसेस घेतल्या. ठीक आहे. आता हे टाइम इंटरवल आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे इथं, तिथे इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, इनिशियल फायनल व्हेलॉसिटी किती आहे, असेलरेशन फाइंड करू आपण पहिले. इथे A1 असेलरेशन असेल, या दोघांसाठी A2 असेलरेशन, या दोघांसाठी A3 असेलरेशन. ठीक आहे. तर या सगळ्या असेलरेशनची जर समजा व्हॅल्यू सेम असेल तर त्याला आपण कोणतं असेलरेशन म्हणाल, युनिफॉर्म असेलरेशन. ठीक आहे. तर पहिले आपण आता A1 फाइंड करू. तर A1 साठी असेलरेशनचा फॉर्म्युला काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी किती आहे 8 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0 डिवाइडेड बाय टाइम. इथून इथपर्यंत टाइम इंटरवल किती आहे, 0 पासून तर 5 सेकंड पर्यंत टाइम इंटरवल किती असेल 5 सेकंड. ठीक आहे.
तर मग मला सांगा 8 मधून 0 गेले किती राहिले 8/5. तर हे acceleration किती आलं आपलं 8/5 मीटर पर सेकंद. आता सेकंड A2 acceleration साठी बघा इनिशियल वेलोसिटी किती असेल 8 आणि फायनल वेलोसिटी 16. तर मग A2 साठी इनिशियल वेलोसिटी किती आहे आपली, सॉरी फायनल वेलोसिटी किती आहे 16, इनिशियल वेलोसिटी 8 म्हणजे 16 - 8 डिवाइडेड बाय टाइम इंटरवल. ठीक आहे, डिवाइडेड बाय काय फाइंड करावं लागेल आपल्याला टाइम इंटरवल. तर बघा इथून फायनल टाइम आणि इनिशियल म्हणजे इथून इतका टाइम किती आहे 5 सेकंद. 5 पासून तर 5 सेकंदापासून तर 10 सेकंदापर्यंत म्हणजे टाइम किती आहे 5 सेकंद. हे टाइम 5 सेकंदच राहील प्रत्येक वेळेस. ठीक आहे, तर मग 16 तून 8 गेले किती राहिले 8/5. तर बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर असं A1 A2 A3 सगळ्या प्रत्येक acceleration प्रत्येक इंटरवलच्या acceleration व्हॅल्यू काय येणार आहे आपली 8/5 मीटर पर सेकंदच येणार आहे, म्हणजे सेम येणार आहे. आणि जर समजा ती व्हॅल्यू सेम आली प्रत्येक acceleration तर ते कोणतं acceleration असेल युनिफॉर्म acceleration असेल, म्हणजे ज्या मोशन मध्ये acceleration कसं आहे कॉन्स्टंट आहे युनिफॉर्म आहे. ठीक आहे, लक्षात आलं. तर हे झालं आपलं युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, त्याच्यानंतर acceleration म्हणजे काय आणि युनिफॉर्म acceleration म्हणजे काय. ठीक आहे, तर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय की ज्या मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असते त्या मोशनला आपण म्हणाल युनिफॉर्म मोशन. ज्या मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट नसते त्या मोशनला म्हणाल आपण नॉन युनिफॉर्म मोशन. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी acceleration म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर वेलोसिटी चेंज होत असेल तर आपल्याला acceleration भेटेल. ठीक आहे, तर मग acceleration चा फॉर्म्युला काय असेल फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी v - u/t. त्यानंतर जर एखाद्या मोशन मध्ये acceleration कॉन्स्टंट असेल, ठीक आहे, आता हे मोशन कशी होती की प्रत्येक टाइम इंटरवलला वेलोसिटी चेंज व्हायची, तर मग प्रत्येक वेळेस acceleration कसं भेटू लागलं आपल्याला कॉन्स्टंट भेटलं. कॉन्स्टंट acceleration भेटायला म्हणजे ही जी मोशन आहे या मोशन मध्ये acceleration कसं आहे युनिफॉर्म acceleration आहे. ठीक आहे, तर टेक्स्ट बुक मधले ग्राफचे बघा, ग्राफचं नाही बघितलं कळलं नाही तरी चालते, फक्त आपल्याला 5 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज माहित असल्या पाहिजे. 5 फंडामेंटल म्हणजे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी आणि acceleration. या 5 क्वांटिटीज आपल्याला माहित असणं आवश्यक होतं. या 5 क्वांटिटीज आपण शिकलो. तर या 5 क्वांटिटी मध्ये स्केलर कोणते आहेत तर डिस्टन्स आणि स्पीड या स्केलर क्वांटिटीज, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि acceleration these are the वेक्टर क्वांटिटीज. आणि इथपर्यंत तर झालंच. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत की कायनामेटिकल इक्वेशन. कायनामेटिकल इक्वेशन म्हणजे काय की जे ह्या 5-6 बेसिक फिजिकल क्वांटिटीज म्हणजे कोणते कोणते की डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, acceleration किंवा डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, acceleration आणि टाइम या 4 फिजिकल क्वांटिटीचे एकमेकांसोबतचं जे काही रिलेशन आहे त्याला आपण कायनामेटिकल इक्वेशन्स म्हणतो. त्या कायनामेटिकल इक्वेशन्सचे प्रूफ आपल्याला काही गरज नाही, तर 3 कायनामेटिकल इक्वेशन्स आपल्याला बघायचे आहे, त्याच्यावर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. या 5 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज लक्षात ठेवा, टेक्स्ट बुक वाचा.